पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवली पश्चिमेमधल्या श्रीराम अचल इमारतीमध्ये राहणारे अतुल मोने यांचा मृत्यू झालेला आहे। ते रेल्वेमध्ये कामाला होते आणि हे त्यांचं घर आपण पाहतोय पाठीमागच्या बाजूला दुसऱ्या मजल्यावरती घर आहे आणि ते आपली पत्नी आणि मुलीसोबत जम्मू काश्मीरला फिरायला गेलेले होते आणि त्याच दरम्यान पहलगाम येथे जो काही हल्ला झाला त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। या घटनेनं संपूर्ण इमारतीमध्ये राहणारे जे त्यांचे मित्रपरिवार आहेत त्यांच्यावरती शोककळा पसरलेली आहे, दुःख व्यक्त केलं जात आहे आणि 3 सख्खे भाऊ जम्मू काश्मीरला जाण्यासाठी गेलेले होते, तिथे फिरण्यासाठी गेलेले होते। मात्र तिन्ही सख्ख्या भावांचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला। मात्र शेजाऱ्यांना त्यांनी जम्मू काश्मीरला जाण्याची कल्पना देऊन ठेवलेली होती। आपल्यासोबत वनिता सुरासे या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सोसायटीतल्या इतर रहिवाशांचं काय बोलणं झालेलं होतं, त्यांनी काय सांगितलेलं होतं, फिरायला जाण्यापूर्वी काही माहिती दिलेली होती का? ताई, मोने कुटुंब तिकडे फिरायला गेला आणि रात्री तुम्हाला अतुल मोने यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली, काय कधीपर्यंत म्हणजे ही माहिती कधी मिळाली आणि ते कधी फिरायला गेले? कळालं 9 वाजता। ते फिरायला 2 दिवस झाले तर मीटिंगला होते ना सोसायटीमध्ये, ते पण पदावरती, आमचे मिस्टर पण पदावरती सेक्रेटरी आहे आणि ते पण पदावरती, तर त्यांना मीटिंग करायची तेव्हा ते बोलले की आपण मीटिंग नंतर करूया, आम्ही काश्मीरला जाऊन येतो, नंतर आपण मीटिंग करूया, मला वेळ नाहीये। ते 2 दिवसापूर्वी त्यांची भेट झालेली मिस्टरांची, तेव्हा ते बोललेले। त्यांनी जाण्यापूर्वी सांगितलं होतं की मी जम्मू काश्मीर मिस्टरांना जम्मू आम्ही फिरायला जातो जम्मू काश्मीरला, आल्यावरती आपण बोलू। ह्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते, सोसायटीतले सगळे, आमच्या बिल्डिंग मध्ये पण खूप दुःखाचं सावट आहे। लवकरात लवकर त्यांचा हे करावं, मुलीचा आणि त्यांचा आम्हाला कॉन्टॅक्ट करून द्यावं लवकरात लवकर। त्यांच्या पत्नी तुमच्या चांगल्या मैत्रीण आहेत, तुम्ही त्यांना ओळखता, त्यांच्या घरामध्ये किती जण राहत होते, त्यांच्या पत्नीचं आणि मुलीचं नाव काय आहे, त्यांच्याबद्दल काही संपर्क रात्रीपासून झालाय? नाही, त्यांची अनुष्का मोने ही त्यांची मिसेस, रुचा मोने ही त्यांची मुलगी, आम्ही कॉन्टॅक्ट करतोय पण त्यांच्याबद्दल अजून आमचं काही कॉन्टॅक्ट झाला नाही। लवकरात लवकर त्यांचं कॉन्टॅक्ट करून आम्हाला त्यांच्याबद्दल काहीतरी सांगावं। मोने कुटुंब नेहमी फिरायला जायचं म्हणजे वरचेवर असे प्लॅन होत असायचे? हो, आता ते मागे कलकत्त्याला जाऊन आले। आम्हाला पण आवडे, आम्ही पण नेहमी जातो। आम्ही आता गंगासागर जाऊन आलो, आज 22 मेला आमचं बी काश्मीर वैष्णोदेवी होतो, पण हे असं बघून आम्ही रद्द केली पिकनिक आता, कारण आता आमच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे, त्यामुळे सरकारने यावर दखल घ्यावी। म्हणजे तुम्ही 22 तारखेला जम्मू काश्मीरलाच फिरायला जाणार? हो, वैष्णोदेवी आणि जम्मू काश्मीरची आमची पिकनिक होती, ती हे बघून आम्ही आता घाबरलोय आणि आता आम्ही कॅन्सल करतोय। जायची आता हिंमत होत नाहीये ही घटना बघून? नाही, आता यावर सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे, पर्यटकांचा जरा सुरक्षा वाढवायला पाहिजे। इतर रहिवाशी सुद्धा रात्री उशिरापर्यंत तुम्ही सगळे जागे होतात, या घटनेची माहिती? 3 वाजेपर्यंत आम्ही जागे होते, पण त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झालं नाही आमचं, अजून पण कॉन्टॅक्ट नाही होते। आपण पाहतोय की मोने यांचा मृत्यू झाल्यानंतर सगळीकडून हळहळ व्यक्त केली जाते। सोसायटीतल्या रहिवाशांचं सगळं जे काही म्हणणं आहे ते सुद्धा रात्री उशिरापर्यंत या सगळ्या घटनेची माहिती घेत होते। आपल्यासोबत आणखी काही रहिवाशी आहेत त्या सोसायटीमधले। सर, रात्री जेव्हा या सगळ्या घटनेची माहिती तुम्हाला मिळत होती त्यावेळेला सुरुवातीला काय माहिती मिळाली आणि हे जम्मू काश्मीरला गेले त्याबद्दल त्यांनी काय सांगितलेलं होतं? सुरुवातीला म्हणजे माहिती आम्हाला अशी मिळाली की ते जाणार होते, आम्हाला माहिती होतं की ते आधी आमचे एजीएम झाले तर आमचा विषय झाला की काश्मीरला जातो फिरायला, आणि आज संध्याकाळी आम्हाला न्यूज चॅनलकडनं आले की असं असं झालं आहे, आम्हाला लिस्ट आली। म्हणजे आम्हाला तोपर्यंत खरं वाटलं नाही, कारण कोणी येऊ शकतं, त्यांनी आय कार्ड वगैरे दाखवले, आम्ही न्यूज चॅनलवाले आहोत, आणि मग बरं 5-6 जण आले, त्यांनी सांगितलं की लिस्टमध्ये नाव आहे, आमच्या डोंबिवलीतले अजून 2 जण आहेत। तर आम्हाला म्हणजे हा खूप शॉकिंग न्यूज होती की, कारण एकदम म्हणजे आमचं खास मित्र तो, आणि छोटी मुलगी तिची आता जस्ट म्हणजे लाईफ त्याची सुरू झाली आणि काश्मीर बघायला गेला आणि तिथे ही घटना झाली, म्हणजे खूप वाईट आहे। म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे ना की आम्हाला आम्ही खूप याचा निषेध करतो अतिरेकी हल्ल्याचा, आणि याला काश्मीरचा अंतर्गतच सपोर्ट असेल तर काश्मीरला जाणंच म्हणतो वैयक्तिक प्रत्येकाने टाळावं की 22 तारखेला जम्मू काश्मीरला जाणार प्लॅन कॅन्सल केला? प्लॅन कॅन्सल केला। माझ्याकडे अजूनही ते बालतालचं तिकीट आहे, मी तुम्हाला ते दाखवू इच्छितो। ते रात्री काही संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता त्यांच्या केला मी त्यांच्या पत्नीशी संपर्क करण्याचा। सुरुवातीला त्यांचा नंबर बिझी लागला आणि नंतर मग मी कॉल केला तर रिंग वाजते पण ते उचलत नाहीये, कदाचित मग त्या गडबडीत ते असतील सगळे। आणि हे बघा, हे माझं बालतालचं तिकीट आहे, हे रजिस्ट्रेशन झालेलं आहे,
मी इथे आता जाणार नाही. काश्मीरचं माझं रिझर्वेशन प्लॅन रद्द केला. हो, आता मी रद्द करणार म्हणजे मी पुढे काश्मीरमध्ये जाणारच नाही. जोपर्यंत ही कधीच नाही जाणार. कधीच नाही. यापुढे जोपर्यंत स्थिती योग्य होत नाही तोपर्यंत आम्ही काश्मीरला जाणार नाही. हा आम्ही ठाम निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत, कारण आमच्या पैशाने तुम्ही तिथे राज्य करता आणि त्याचा मास तुम्ही आम्हालाच दाखवता, तर आम्हीच तिथे येत नाही ना. काश्मीर शांत होतंय असं शांत होत नाही तोपर्यंत आम्ही तिथे काश्मीरमध्ये जाणार नाही. हा आमचा ठाम निर्णय आहे. आणि हा निर्णय माझ्या मते प्रत्येक भारतीयाने जर केला तर यांचा कमरडा तिथेच मोडेल. पर्यटकांवरती ओढवलेले हे संकट आणि अशा पद्धतीचे हल्ले जर होत असतील तर काश्मीरमध्ये जाण्याचे जे प्लॅन्स आहेत ते अशा पद्धतीनं रद्द व्हायला लागले, तर सरकारकडून काय अपेक्षा आहे की जम्मू काश्मीर शांत होतंय असं बोललं जात असतानाच अशा पद्धतीनं हल्ला होतो आणि पुन्हा एकदा संपूर्ण देशाला हादरा बसतोय? सरकारकडनं आमची हीच अपेक्षा आहे आणि सरकार करेल याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. पण जोपर्यंत ते स्थिर स्थावर होत नाही तोपर्यंत आम्ही न जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. यात्रा पण कॅन्सल केली, पूर्ण जाण्याची सगळी ट्रिपच कॅन्सल केली. म्हणजे आम्ही आमच्या डोक्यातूनच निघालाय की काश्मीर बायकॉट करा बस, जोपर्यंत स्थिती हे होत नाही तोपर्यंत. तुम्हाला विचारायचं आहे, मोने आणि त्यांचे 2 सख्खे मावस भाऊ हे एकत्रित जाणार आहेत, याबद्दल त्यांनी काही बोलले होते का? सख्खे मावस भाऊ आहेत की नाही म्हणजे मला त्यांच्या नात्याविषयी मला माहीत नाही. एक सख्खा मावस भाऊ त्यांचा कळव्याला आहे माहिती आहे, पण यांचा ग्रुप हा कुठल्या पद्धतीने फॅमिली रिलेशन आहे का मित्रपरिवार आहे याच्याविषयी काही माहीत नाही आहे मला. त्यांच्या तिकडे मोने यांच्या कुटुंबाशी काही संपर्क झालेला नाहीये. त्यांचा पार्थिव कधीपर्यंत येणार आहे काय माहिती त्याच्याबद्दल प्रशासनाने तरी दिलेली नाही? अजून तरी काही कल्पना नाही आहे त्याची. म्हणजे आता 3 वाजेपर्यंत, आता मला खाली बोलले न्यूजवाले होते, 3 पर्यंत बोलले, ते 3 पर्यंत येणार आहे त्यांची बॉडी. तर आपण पाहतो की अतुल मोने यांचा हा सगळा मित्रपरिवार आहे, शेजारी आहेत, ते सुद्धा हळहळ व्यक्त करतायत. आणि विशेष म्हणजे सुरसे फॅमिली सुद्धा 22 तारखेला जम्मू काश्मीरला जाणार होती, मात्र या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर आणि दुःखद घटना समजल्यानंतर त्याने जाण्याचा प्लॅन रद्द केलेला आहे. स्वतःचं तिकीट सुद्धा कॅन्सल केलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. शिवाय यानंतर जम्मू काश्मीरला आम्ही जाण्याचा प्लॅनच करणार नाही अशा पद्धतीची सुद्धा त्यांनी खंत व्यक्त करून दाखवलेली. त्यामुळे पर्यटकांवरची सुरक्षा जी आहे पर्यटकांची, त्याबाबत सरकार अधिकचं काही महत्त्वाचं धोरण आखतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन योगेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, डोंबिवली.